नमस्कार मित्रांनो, मी हनुमंत रुद्रे. मी माझ्या यूट्यूब चॅनलला नवनवीन असे मजेशीर व्हिडिओ घेऊन येतो. तर आज एक असा नवीन व्हिडिओ आणलेला आहे की कधी कधी असं होतंय की आपण आपल्या मोबाईलमध्ये एखाद्या व्यक्तीला फोन करतो आणि अचानक तो कुठल्या नावानं सेव्ह केला आहे हेच मात्र विसरून जातो. तो आठवणीत राहत नाही, बऱ्याच दिवसांना असं होतंय. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मग काय करायचं, मी इथे एक ट्रिक करून ठेवलेली आहे. कॉन्टॅक्ट मध्ये कुठल्या पद्धतीने त्याचे नाव सेव्ह करायचे आहे ते आपण बघूया. आता इथे एडिटिंग मध्ये मी दाखवतो. हे आदित्य रुद्रे या नावानं हे नाव मी सेव्ह केलं आहे. शक्यतो आपण काय करतो, नाव, आडनाव आणि फार झालं तर त्याचं गाव एवढंच सेव्ह करतो. परंतु इथे भरपूर खाली ऑप्शन आहेत. हे मी उदाहरणार्थ कंपनी टाकलेली त्याची सन फार्मा, तो कुठल्या कंपनीत काम करतो. त्यानंतर त्याचा फोन नंबर, मोबाईल फोन, वर्क, तो कुठे वर्क करतो त्याचं इथं आपण ते त्या पद्धतीने सेव्ह करायला पाहिजे. त्यांचा मेल आय डी, त्यानंतर त्यांचा बर्थडे, अॅनिव्हर्सरी डेट, सिग्निफिकेशन डेट, ऑदर. आता मला या नोट्स मध्ये वेट गेन संदर्भात माझी याची भेट झाली होती, याला वजन वाढवायचं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने ज्या कामाच्या संदर्भात तुमची त्याच्याशी भेट झालेली ते इथे तुम्ही लिहू शकता आणि वर सेव्ह करायचं आहे. ओके. आता मला नाव आठवत नाही आहे आणि मी कॉन्टॅक्ट मध्ये बऱ्याच दिवसानं त्या सदरील व्यक्तीचं नाव शोधण्याचा प्रयत्न करतो. इथे तुम्ही उदाहरणार्थ वेट गेन हे नोट मध्ये मी टाकलेलं आहे. तर तुम्ही WEI एवढं जरी टाकलं तर बघा, दोन व्यक्तीचे नाव माझ्या स्क्रीनवर तुमच्या मोबाईलवर असे दिसतील. तर पहिला व्यक्ती आहे वेट गेन आदित्य रुद्रे, त्याचा मोबाईल नंबर वेट गेन, आणि दुसरा हिंदुस्तान मोबाईल शॉप. तर बघा, ज्या संदर्भात तिथे आपण नोट टाकली होती सेव्ह करते वेळेस, ती नोट तुम्ही इथे टाकायची आहे. त्याचे नाव तुम्हाला डिस्प्लेवर लगेच दिसू लागतील. आता गंमत बघा, मी आदित्य रुद्रेचं नाव ज्यावेळेस सेव्ह करत होतो त्यावेळेस कंपनीमध्ये सन फार्मा या कंपनीचं नाव मी सेव्ह केलेलं आहे. आता मला आदित्य रुद्रेचं नाव आठवत नाहीये, तर मग मी काय करणार, ज्यावेळेस मी सर्च करतोय त्यावेळेस फक्त इथे सन फार्मा असं नाव टाकत आहे. बघा, स्क्रीनवर आदित्य रुद्रेचं नाव शो करत आहे. फक्त मला सन फार्मा एवढंच माझ्या डोक्यात कुठेतरी होतं, बॅक ऑफ माइंड मध्ये. तर ही एक छान पद्धत आहे, ही तुम्ही करू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही नवीन व्यक्तीचंही नाव सेव्ह करता त्यावेळेस असे अनेक ऑप्शन तिथे दिसतात, त्याचा उपयोग घ्या. आणि ही टेक्निक तुम्हाला फार युजफुल ठरेल अशी मी खात्री करतो. आणि कसा वाटला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.